नमस्कार मंडळी, मी मनीषा परत एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर चला आज आमचं गावाकडचं घर दाखवते तुम्हाला. तर इथं जे लाईटीचा बोर्ड असते तिथं बघू शकता तुम्ही पक्ष्यांची अंडी आहेत. पक्षी उडून गेला तर तिथं आता इथं दाखवते. इथून 2 दरवाजे दिसतात. इकडचा जो आहे तो किचनचा आहे. पण आता इथं काय झालेलं आहे माहिती आहे का, हे कौलं वरती आहे ते कौलाचं घर आहे. मग ते फुटलेलं आहेत कौलं सगळे, म्हणून आम्ही स्वयंपाक आतल्या घरात करतो. ह्याला दुरुस्त वगैरे केलेलं नाही आहे, कारण लवकरच आमचं आता ड्रीम हाऊस होणार आहे. त्याच्यामुळं मग इथं पैसा उगाचच वेस्ट करण्यात काही अर्थ नाही, म्हणून त्याला काही केलेलं नाही. आणि हा आहे आमचा आतल्या खोलीचा दरवाजा. आता इथं हा आहे आमचा हॉल म्हटलं तरी चालेल. इथं बघू शकता सोफा वगैरे, टी व्ही वगैरे सगळं मांडलेलं आहे व्यवस्थित असं. इकडं आहे आमचं देवघर. हे माझं कपाट आहे. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर ही आमची रूम आहे. इथं माझं सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे, बेड वगैरे. आणि इकडे एक भांड्याची जाळी, तिकडे एक भांड्याची जाळी. हा आहे मेकअपचा आरसा. आणि हा असं काय आहे बेडरूम म्हणा किंवा हॉल आमचा. आणि इकडं बाहेर दिसतंय ते हा आहे आमच्या जनावरांचा गोठा. आता इथं हे सगळे शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी सगळं आहे. पण आमच्या घरापेक्षा मोठा आमच्या जनावरांचा गोठा आहे. तर इथं बघू शकता काय काय आहे, कोंबड्या वगैरे सगळं आहे आमच्याकडे. ही आहे आमची देशी गाई आणि ती म्हैस आहे. आणि हे आहे आमचं शेळ्या मेंढ्यांचं जनावरांचं शेड. इथं बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ कसा वाटला किंवा आमचं घर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि छान छान अशा कमेंट करून सांगा तुम्हाला अजून व्हिडिओ बघायला आवडतील का गावाकडचे. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.